नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण जी माहिती घेऊन आलो ती म्हणजे पीएम किसान योजनेसंबंधी। पीएम किसान योजनेचे जे हात आहे चार म्हणजे वर्षाच्या 3 हप्ते हे 4 महिन्याच्या अंतराने जमा होत असतात। आतापर्यंत 22 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। आता शेतकरीची वाट बघत आहे ती म्हणजे 23व्या हप्त्याची। तर 23वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार या संबंधीची माहिती आपण घेऊन आलेलो आहोत। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण महत्त्वाची आणि अत्यंत महत्त्वाची बातमी आज आपण घेऊन आलेलो आहोत। तर शेतकरी बांधवांनो, आपला जो विषय आहे तो म्हणजे पीएम किसान योजनेसंबंधी। पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा आणि कुठून जमा होणार ही संबंधीची सविस्तर माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास चॅनलला एक लाईक नक्की करा। चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। जर आपण बघितलं तर पीएम किसान योजनेची 23वा जो हप्ता आहे तो 20 जून 2026 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यामध्ये 2000 रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर सुद्धा होणार आहे। जर आपण मागची जर हप्ता बघितला तर 22वा हप्ता 13 मार्च 2026 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजे 9.23 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता। आता यासाठी जर तुम्हाला सुद्धा हा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला काय करावे लागेल? सर्वप्रथम जर तुम्हाला हप्ते जर थांबले असेल तर तुम्हाला केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे। हे वर्षाला करावे लागतं। जर या योजनेचा लाभ घेत असेल पीएम किसान योजनेचा तर पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर जाऊन तुम्ही पीएम किसान योजनेची जी केवायसी आहे ती पूर्ण करू शकता। आपली जर योजनेचे जे स्टेटस आहे ते कसं बघायचं तर अधिकृत वेबसाईट पीएम किसान योजना या पोर्टलवर जाऊन आपण नोन युअर स्टेटस यावर क्लिक करून तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून या योजनेचा जर बघू शकता। तर आपल्याला समजा ही घरच्या घरी नसेल जमत तर तुम्ही तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन भेट देऊन तिथे जाऊन सुद्धा तुम्ही तुमचं पीएम किसान योजनेचे जे काही प्रॉब्लेम असेल आणि हप्ता येत नसेल तर नोन युअर स्टेटस तिथे सुद्धा तुमची प्रोफाईल ओपन करून बघू शकता की कोण्या ठिकाणी म्हणजे कशामुळे तुमची पीएम किसान योजनेचा हप्ता हा अडकलेला आहे। जर आपण बघितलं तर यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टोटल 22 हप्ते हे जमा झालेले होते। आता शेतकऱ्याची वाट बघत होते ती 23व्या हप्त्याची आणि 23व्या हप्त्यासाठीच आता एक मोठी खुशखबर आलेली आहे। परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की यावेळेस पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता एकत्र येईल का, आणि जर आम्हाला पीएम किसानचा हप्ता आला नाही तर आम्हाला नमो शेतकरी महासन्मानचा हप्ता येईल का? तर शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की पीएम किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता एकत्र येण्याचे चान्स खूप कमी आहे। कारण जसं आपण बघितलं की राज्य सरकारनं तर घोषित असं काहीही केलेलं नाही, परंतु केंद्र सरकारने डायरेक्ट ही घोषणा केलेली आहे की पीएम किसान योजनेचा जो आता 23वा हप्ता आहे तो 20 जून 2026 रोजी सकाळी ठीक 11 वाजता पश्चिम बंगालमधून म्हणजे हुगळी पश्चिम बंगालमधून हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। परंतु असं अद्याप नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंबंधी कोणीही घोषणा केलेली नाही। त्यामुळे पीएम किसान बरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता येईल असे जे म्हणत आहे हे अक्षरशः रॉंग आहे। त्यामुळे पीएम किसानचा सध्याच हप्ता येणार आहे। परंतु तुम्ही जर आता जी आपल्या नो युअर स्टेटस मध्ये जर काही अडचण असेल ती दूर केली तर भविष्यात येणारा पीएम किसान असो किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता असो तो येण्यासाठी कोणतीही अडचण होणार नाही। म्हणून तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये जर काही त्रुटी दाखवायची असेल तर त्वरित पूर्ण करा, म्हणजे येणारा हप्ता आता पीएम किसानचा 20 जूनला आणि त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये डीबीटी द्वारे ट्रान्सफर करण्यास काही अडचण होणार नाही। तुम्हाला जर माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।